he is honoring for that. So friend, today is Engineers Day. This is 48th Engineers Day. I wish you all a happy Engineers Day. So for the definition, as you know, the definition of engineering is to apply this professional art of science to develop or to optimal use.
असंच काही हिप्नॉटिझमच्या बाबतीत घडतं. ज्यावेळेस एखादी व्यक्ती हिप्नोटाईज होते, एकाग्र होते, तेव्हा त्याला जगाच्या बाहेरच्या गोष्टींची जाण राहते. हिप्नोटाईज झालेली व्यक्ती त्या हिप्नॉटिकच्या शब्दांवर प्रचंड एकाग्र असते. आणि विशेष असं की त्या हिप्नॉटिझमच्या अवस्थेमध्ये ती फक्त खरं बोलते. त्यामुळं आता जे काही आवाज देत होते पाठीमागून बोलत असताना त्यांना मी बोलवणार आहे आणि खरं काय ते बोलायला लावा. आपण ऐकूया खरं बोलताना, खरं बोलत असताना ते काय काय बोलते. चालेल ना? काही हिप्नॉटिझमचा कार्यक्रम करत असताना मी मनोरंजन करणार नाही, तुम्हाला काही टेक्निक्स सांगणार आहे. या कार्यक्रमाच्या शेवटी तुम्हाला फीडबॅक लेटर देणार आहे. त्याच्यामध्ये तुमचे प्रश्न, तुमच्या सजेशन, तुम्हाला हा कार्यक्रम कसा वाटला ते जवळपास प्रत्येकाजवळ बोलणार आहे, ते तुम्ही लिहून द्यायचं. सोमोन हिप्नॉटिझमचा एक भाग स्वतःला हिप्नॉटाईज करणं, त्याला सोमोन किंवा ऑडिओ हिप्नॉटिझम किंवा सेल्फ हिप्नॉटिझम असं म्हणतात. तो मी तुम्हाला शिकवणार आहे, मेडिटेशन सांगणार आहे की कशा पद्धतीने केलं जातं, त्याचे उपयोग आहे. खरं बघायला गेलं तर आजचं जे युग आहे ते स्पर्धेचं युग आहे आणि प्रत्येक क्षणाक्षणाला आपल्याला नको असणाऱ्या घटना घडत असतात. आपल्याला वाईट वाटत असतं, दुःख होत असतं, निराशा येत असते, अपयश येत असतं. तरी मनुष्याचा असा अधिकार आहे की मी आनंदी राहावा, आपण आनंदी राहावा. तो आनंद शोधण्यासाठी प्रत्येकजण आपल्या प्रयत्न करत असतो. कुणी पैशाच्या पाठीमागं, कुणी मी कलेक्टर होणार या गोष्टीच्या पाठीमागं, कुणाची काही स्वप्न आहे ती पूर्ण करण्याच्या पाठीमागं. पण खरं तर मला असं वाटतं की या सगळ्या दृष्टीकोनातून तो व्यक्ती आनंदी होतोच असं नाही. त्याचं साधारण सोपं कारण असं आहे की आनंद हा तुमच्या बाहेरच्या जगामध्ये नसून आपल्या मनामध्ये असतो, आपल्या विचारामध्ये असतो, आपल्या मेंदूमध्ये असतो. आणि तो आनंद ज्याला आपण पॉझिटिव्ह हॅपीनेस असं म्हणतो, तो फक्त एक संमोहन किंवा मेडिटेशनच्याच माध्यमातून असतो. आता मी तुमचा जास्त वेळ येणार नाही आहे. मला माहिती आहे तुम्हाला हिप्नॉटिझमच्या कार्यक्रमाची जास्त प्रतीक्षा आहे. त्यामुळं डायरेक्टली आपण तो कार्यक्रमाला सुरुवात करतोय, त्या महत्त्वाच्या कार्यक्रमाला सुरुवात करतोय. त्यासाठी मला तुमच्यापैकी 20 ते 25 जण या स्टेजवर हवे. येत असताना शूज नको आहे, त्यांचा अंतर्मन जागृत होणार. या अंतर्मनाची शक्ती 90 पट आपल्या रोजच्या शक्तीपेक्षा जास्त आहे आणि ती जागृत करण्यासाठी मी तुम्हाला इथे मदत करणार. सर्वांना विनंती करतोय, ज्यांना इच्छा आहे आणि सांगितलं की घर होतात तर तुम्हाला सर्वांना एक भीती असेल की तुमचं काय खाजगी विचार आहे. तर मी तुम्हाला गोष्ट देतो की कोणतीही खाजगी गोष्ट तुमची विचार तुम्ही आला तर त्याचा कसलाही त्रास तुम्हाला होणार नाही. जर होणार असेल तर तो फक्त फायदाच होणार. त्यामुळे कसलीही काळजी भीती मनामध्ये ठेवू नका. मला जास्तीत जास्त इथं विद्यार्थी हवे, त्यामुळे कसलाही काळजी न करता, कसलाही दबाव न करता अगदी मोकळ्या मनाने मी स्टेज होईल आणि उभा तो जास्त उंच तो पाठीमागे
आणखी कोणाला यायचंय का? आणखी कोणाला यायचंय का? बस ना, सुरू करूया. एकमेकाला स्पर्श करू नका, पायाच्या अंगठ्याला अंगठी जोडा. एकमेकाला स्पर्श करू नका, पायाच्या अंगठ्याला अंगठी जोडा. सर्व साधा 1.5 फुटाचं दोन्हीमध्ये अंतर पाहिजे. आपल्या जवळ जो आहे त्याच्यापासून 1.5 फुटाचं अंतर असलं पाहिजे. टच करायचं नाही त्याला, हात लागता काम नाही. भरपूर स्पेस आहे तर पायाच्या अंगठ्याला अंगठी जोडा. पायाच्या अंगठ्याला कार्यक्रमाला सुरुवात करतोय आणि या सगळ्यांना मी एकाग्र करणार आहे. आणि तुम्हाला माहिती आहे की जेव्हा आपण एखाद्याला एकाग्र करत असतो, एकचित्त करत असतो, तेव्हा आवाज चालत नाही, कसलाही गोंधळ चालत नाही. तुमच्याजवळ जर मोबाईल फोन असतील तर ते सायलेंट मोडला ठेवा किंवा स्विच ऑफ करा. टाळ्याचा हसण्याचा कसलाही आवाज होता का म्हणे 10 ते 15 मिनिटांसाठी. मला व्यक्तिशा कुणाला बोलावं लागावं, अपमान करावं लागला अशी वेळ माझ्यावर येऊ देऊ नका. कसलाही आवाज नको आहे. आवाज झाला तर मला बोलावं लागेल आणि मला खात्री आहे की तुम्ही कसलाही आवाज करणार नाही. लक्ष देत आहे? समजलं? सुरू करूया. सगळे निघून जातील या प्रकरणात. ती एकूण उभारला तर थोडीशी मजा होते, नाही असं नाही, पण याचा तर थोडीशी मजा होते, नाही असं नाही, थोडीशी मजा होते. काय मजा झाली तरी तुमची फायदे तुमच्या आयुष्यभरासाठी. तुमची एकाग्रता तुम्हाला या कार्यक्रमातून बाहेर पडल्यानंतर जाणीव करावं, काहीतरी बोलावं वाटतं ना असं. ते कॅपेबिलिटी यावी म्हणून तुम्हाला इथं मी मन लावून एकाग्र करा. मी काय म्हणतोय ते फक्त मी जे सांगतोय ना ते मन लावून एकाग्र चित्तानं ऐकण्याचा प्रयत्न करा. जसं काय होतंय का याचा विचार करू नका. फक्त माझ्या शब्दांशी एकचित्त होण्याचा, एकरूप होण्याचा प्रयत्न करा. मी जे ऑर्डर देणार आहे, सांगणार आहे त्याच्याकडे लक्ष द्या. बाहेर कुणी बघतंय, काय बोलतंय, काय नाही याच्याकडे लक्ष द्या. तुम्हाला मी सांगेन डोळ्याच्या कुठल्याही एका बुंबुळाकडे लक्ष द्या किंवा माझ्या डोळ्याच्या कुठल्याही एका बुंबुळाकडे लक्ष द्या. श्वास वाढावा म्हणून सांगितल्यानंतर भर श्वास घ्यायचा, भरभर श्वास घ्या. त्यावेळी तुम्हाला डोळे मिटून 2 पोहेंच्यामध्ये लक्ष द्या म्हणून सांगेल. त्या डोळे मिटल्यानंतर हा जो भाग आहे तर आपण नामाटाची लावतो त्या ठिकाणी लक्ष एकरूप करा. समजलं? कोणाची काही शंका आहे का? काही नाही, कसलीही भीती ठेवू नका. अगदी मोकळ्या मनानं उभं राहा. इथं आला तर तुमचा फक्त फायदाच होणार आहे. ठीक आहे, सुरू करूयात आपण. अंगठी जोडा, पायाच्या अंगठ्याला अंगठी जोडा, पायाच्या अंगठ्याला अंगठी जोडा, पायाच्या अंगठ्याला अंगठी जोडा, पायाच्या अंगठ्याला अंगठी जोडा. सगळ्यांचं लक्ष माझ्या डोळ्याच्या कोणत्याही एका बुबुळाकडे. माझ्या तर संपूर्ण लक्ष माझ्या डोळ्याच्या कोणत्याही एका बुबुळाकडे. सर्वांना दिसत आहे? माझा डोळा दिसतोय सर्वांना? तुम्हाला नाही विचारत. डोळ्याच्या बुबुळाकडे लक्ष, डोळ्याच्या बुबुळाकडे लक्ष. माझ्या डोळ्याच्या कोणत्याही एका बुबुळाकडे बघत असताना तुमची पापणी बिलकुल पडणार नाही. माझ्या डोळ्याच्या एका बुबुळाकडे बघत असताना तुमची पापणी बिलकुल पडणार नाही. अगदी एकाग्र चित्तानं तुम्ही माझ्या डोळ्याच्या बुबुळाकडे बघत आहात. अगदी एकाग्र चित्तानं तुम्ही माझ्या डोळ्याच्या बुबुळाकडे बघत आहात. डोळ्याच्या बुबुळाकडे बघत असताना मी देत असलेल्या सूचना, मी सांगत असलेले शब्द तुम्ही अगदी मन एकाग्र करून ऐकत आहात. माझ्या डोळ्याच्या बुबुळाकडे बघत असताना मी देत असलेल्या सूचना, मी सांगित असलेले शब्द तुम्ही अगदी एकाग्र चित्ताने ऐकत आहात. मी ज्या पद्धतीने सूचना देणार आहे त्या सूचनेचं पालन तुम्ही करणार आहात. हळूहळू डोळ्यावरचा ताण वाढत चालेल. डोळ्यामधून पाणी आलं तरी चालेल, पापणी मिटायची नाही. चुकून मिटलीच तर काय हरकत नाही, पण मिटायचा प्रयत्न करू नका. अगदी एकाग्रपणे माझ्या डोळ्याच्या कोणत्याही एका बुबुळाकडे लक्ष देत आहात. डोळ्याच्या बुबुळाकडे लक्ष देत असताना मी देत असलेल्या सूचना
तुम्ही अगदी मन एकाग्र करून ऐकता. हळू 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 संपूर्ण शरीर एकदम रिलॅक्स होत आहे, एकदम सैल होत आहे, रिलॅक्स होत आहे, सैल होत आहे. हळूहळू श्वास वाढवा. धावून आल्यानंतर, पळून आल्यानंतर जसा श्वास होतो तसा तुमचा श्वास होतोय. घ्या सोडा, घ्या सोडा. बरोबर. तुमच्यापैकी कोण हुशार आहे मला बघायचं आहे. त्या पद्धतीने श्वास घ्यायचा सोडायचा, घ्यायचा सोडायचा. फास्ट श्वास घ्या सोडा, घ्या सोडा. माझ्या डोळ्याच्या बुबुळाकडे लक्ष. डोळ्याच्या बुबुळाकडे बघत असताना तुम्ही दोन भुवयांच्या मध्ये लक्ष द्या. दोन भुवयांच्या मध्ये लक्ष. दोन भुवयांच्या मध्ये लक्ष. मी प्रत्येकाला स्पर्श करून दाखवतोय. दोन भुवयांच्या मध्ये लक्ष. श्वास फास्ट. श्वास बिलकुल कमी करायचा नाही. 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 दोन भुवयांच्या मध्ये लक्ष. 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 श्वास फास्ट. इथं फक्त तुम्ही आणि मी आहे. इथं फक्त तुम्ही आणि मी आहे. इथं फक्त तुम्ही आणि मी आहे. त्याच मनामध्ये विचार आहे. इथं फक्त तुम्ही आणि मी आहे. इथं फक्त तुम्ही आणि मी आहे. दोन भुवयांच्या मध्ये लक्ष. डोळ्याच्या पापण्या जड जड होत चालल्या आहेत. डोळ्याच्या पापण्या जड जड होत चालल्या आहेत. डोळ्याच्या पापण्या जड जड होत चालल्या आहेत. हळू 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 डोळे मिटण्याच्या मार्गावर आहेत. डोळे मिटण्याच्या मार्गावर आहेत. डोळे मिटण्याच्या मार्गावर आहेत. डोळे मिटण्याच्या मार्गावर आहेत. मी जोपर्यंत सूचना करणार नाही तुम्ही बिलकुल डोळे मिटणार नाही. इथं फक्त तुम्ही आणि मी आहे. पायाच्या अंगठ्यापासून डोक्यापर्यंत सगळे स्नायू सैल आणि लूज होत आहेत. पायाच्या अंगठ्यापासून डोक्यापर्यंत सगळे स्नायू सैल आणि लूज होत आहेत. पायाच्या अंगठ्यापासून डोक्यापर्यंत सगळे स्नायू सैल आणि लूज होत आहेत. डोळ्याच्या पापण्या जड 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 होत आहेत. डोळ्याच्या पापण्या जड जड होत आहेत. हळू 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 तुम्ही एकाग्र होत चाललेला आहात. हळू 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 तुम्ही एकाग्र होत चाललेला आहात. श्वास फास्ट. श्वास बिलकुल कमी करायचा नाही. श्वास बिलकुल कमी करायचा नाही. आवाज नको आहे. पायाच्या अंगठ्यापासून डोक्यापर्यंत सगळे स्नायू सैल लूज होत चालले आहे. हळूहळू तुम्ही एकाग्र होत चाललेला आहे. हळूहळू तुम्ही एकाग्र होत चाललेला आहे. एकचित्त होत चाललेला आहे. एकाग्र होत चाललेला आहे. डोळ्याच्या पापण्या हळूहळू मिटण्याच्याच मार्गावर आहेत. तुम्हाला हळूहळू शांत झोपी जायचं आहे. एकाग्र अवस्थेत जायचं आहे. प्रचंड एकाग्र व्हायचं आहे. माझे शब्द तुमच्या अंतर्मनामध्ये खोलवर जाऊन परिणाम करत आहेत. तशी भावना तुमच्या मनामध्ये उत्पन्न होत आहे. तशी भावना तुमच्या मनामध्ये उत्पन्न होत आहे. दृढ होत आहे. विकसित होत आहे. हळूहळू तुम्हाला शांत झोपी जायचं आहे. एकाग्र व्हायचं आहे. प्रचंड एकाग्र व्हायचं आहे. आता मी 1 ते 3 अंक मोजणार आहे. आता मी 1 ते 3 अंक मोजणार आहे. 1 ते 3 अंक मोजता क्षणी 1 ते 3 अंक मोजता क्षणी तुम्ही डोळे सावकाशपणे मिटून घेणार आहात. 1 ते 3 अंक मोजता क्षणी 1 ते 3 अंक मोजता क्षणी तुम्ही सावकाश डोळे मिटून घेणार आहात. मी आता अंक मोजायला सुरुवात करतोय. 1 2 आणि 3. डोळ्याच्या पापण्या मिटल्या गेलेल्या आहेत. डोळे गच्च मिटून घ्या. डोळे गच्च मिटून घ्या. डोळे गच्च मिटून घ्या. डोळे मिटून दोन भुवयांच्या मध्ये लक्ष द्या. तिथे एक ज्योत जळत आहे असा आभास निर्माण करा आणि त्याच्याकडे लक्ष द्या. पायाच्या अंगठ्यापासून डोक्यापर्यंत सगळे स्नायू सैल लूज होत चाललेले आहेत. हळूहळू तुम्ही एकाग्र होत चाललेला आहात. माझ्या शब्दांवर एकरूप होत चाललेला आहात. इथं फक्त तुम्ही आणि मी आहे. इथं फक्त तुम्ही आणि मी आहे. हळूहळू तुम्ही शांत होत आहात. हळूहळू तुम्ही शांत होत आहात. रिलॅक्स होत आहात. निवांत होत आहात. मी सांगितल्याशिवाय श्वास पुढे बिलकुल कमी करायचा नाही. श्वास फास्ट. पायाच्या अंगठ्यापासून डोक्यापर्यंत सगळे स्नायू सैल लूज होत चालले. हळूहळू तुम्ही एकाग्र अवस्थेत निघत चाललेला आहात. श्वास वाढतच चाललेला आहे. 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 पायाच्या अंगठ्यापासून डोक्यापर्यंत सगळे स्नायू एकदम सैल आणि लूज होत आहे. रिलॅक्स होत आहे. तुम्हाला तुमचं शरीर कापसासारखं हलकं वाटायला लागलेलं आहे. तुमचं शरीर कापसासारखं हलकं वाटायला लागलेलं आहे. तुम्हाला हळूहळू उभं राहणं कठीण होत चाललेलं आहे. तुम्हाला आता उभं राहणं कठीण होत चाललेलं आहे. कसलीही हालचाल नाही. मी जोपर्यंत सांगणार नाही तुम्ही कसलीही हालचाल करणार नाही.
मी जोपर्यंत सांगणार नाही तोपर्यंत कसलीही हालचाल करणार नाही. तुम्हाला शांत झोपी जायचं आहे, गाढ झोपी जायचं आहे, शांत झोपी जायचं आहे, गाढ झोपी जायचं आहे. पायाच्या अंगठ्यापासून आवाज नको म्हणून लक्ष देते ना तुम्हाला, आवाज नको म्हणून सांगितलं. पायाच्या अंगठ्यापासून डोक्यापर्यंत सगळे स्नायू स्थैर्य लूज होत आहेत. पायाच्या अंगठ्यापासून डोक्यापर्यंत सगळे स्नायू स्थैर्य लूज होत आहेत. पायाच्या अंगठ्यापासून पोटाचे, पिंपऱ्याचे, मांड्याचे, डोक्याचे, नाकाचे, ओठाचे, डोळ्याचे सगळे स्नायू ब्लॅक झालेले आहेत. तुम्हाला आता उभं राहणं कठीण होत चाललेलं आहे. हळूहळू तुम्ही शांत आणि गाढ झोपेत निघत चाललेला आहात. हळूहळू तुम्ही शांत आणि गाढ झोपेत निघत चाललेला आहात. फक्त 2 भुवयांच्या मध्ये लक्ष, 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 फक्त 2 भुवयांच्या मध्ये लक्ष. श्वास फास्ट. तुम्ही हळूहळू शांत आणि गाढ झोपेत चाललेला आहे. तुम्ही हळूहळू शांत आणि गाढ झोपेत चाललेला आहे. श्वास फास्ट. भुवयांच्या मध्ये लक्ष. तुम्हाला आता उभं राहणं कठीण होत चाललेलं आहे. तुम्हाला आता उभं राहणं कठीण होत चाललेलं आहे. तुम्ही स्वतःला सावरू शकत नाही. तुमचा तोल तुम्हाला सावरणं आता कठीण होत चाललेला आहे. तुम्ही शांत आणि गाढ झोपेत निघत चाललेला आहात. तुम्ही शांत आणि गाढ झोपेत निघत चाललेला आहात. आणखी गाढ झोपेत जा, निवांत झोपेत जा, खोल झोपेत जा, शांत झोपेत जा. अगदी शांत आणि निवांत झोपेत जातात. शांत आणि निवांत झोपेत जातात. पायाच्या अंगठ्यापासून डोक्यापर्यंत सगळे स्नायू स्थैर्य लूज झालेले आहे. मी जे सांगणार आहे ते तुम्ही ऐकणार आहात. मी जे सांगणार आहे ते तुम्ही ऐकणार आहात. मी जे सांगणार आहे ते तुम्ही ऐकणार आहात. मी जे दाखवणार आहे ते तुम्ही पाहणार आहात. मी जे दाखवणार आहे ते तुम्ही पाहणार आहात. मी जे ऐकवणार आहे तेच तुम्ही ऐकणार आहात. बाहेरचा आवाज पूर्ण बंद, फक्त आणि फक्त माझाच आवाज तुम्हाला ऐकायला यायला लागलेला आहे. बाहेरचे आवाज हळूहळू बंद होत आहे. बाहेरचे आवाज हळूहळू बंद होत आहे. फक्त आणि फक्त माझा आणि माझाच आवाज ऐकू येतोय. श्वास फास्ट, श्वास बिलकुल कमी करायचा नाही. 2 भुवयांच्या मध्ये लक्ष, 2 भुवयांच्या मध्ये लक्ष, 2 भुवयांच्या मध्ये लक्ष, 2 भुवयांच्या मध्ये लक्ष, 2 भुवयांच्या मध्ये लक्ष. श्वास फास्ट, श्वास फास्ट. पायाच्या अंगठ्यापासून डोक्यापर्यंत सगळे स्नायू लूज झालेले आहेत. तुम्हाला एकदम शांत वाटत आहे. तुम्ही खोल आणि गाढ झोपेत चाललेला आहात. आता मी 1 ते 5 अंक मोजणार आहे. 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 माझ्या प्रत्येक अंकाबरोबर आणि तुमच्या प्रत्येक श्वासाबरोबर, माझ्या प्रत्येक अंकाबरोबर आणि तुमच्या प्रत्येक श्वासाबरोबर तुम्ही गाढ, शांत आणि निवांत झोपेत जाणार आहात. तुम्हाला उभं राहणं खूप कठीण होत चाललेलं आहे. तुम्हाला उभं राहणं कठीण होत चाललेलं आहे. तुम्ही आता तुमचा तोल सावरणं सुद्धा कठीण झालेलं आहे. तुमचा तोल तुम्हाला सावरणं कठीण होत चाललेला आहे. तुमचा तोल तुम्हाला सावरणं कठीण होत चाललेला आहे. 1 ते 5 अंक मोजता क्षणी, 1 ते 5 अंक मोजता क्षणी, 1 ते 5 अंक मोजता क्षणी तुम्ही शांत आणि गाढ झोपेत निघून जाणार आहात. 1 ते 5 अंक मोजता क्षणी, 1 ते 5 अंक मोजता क्षणी तुम्ही शांत आणि गाढ झोपेत निघून जाणार आहे. 1 ते 5 अंक मोजता क्षणी तुम्ही शांत आणि गाढ झोपेत निघून जाणार आहे. 1 ते 5 अंक मोजायला सुरुवात करतोय. 1 2 3 4 आणि 5. एकदम शांत झोपलेला आहे. डोळ्याच्या पापण्या गच्च गच्च मिटले गेलेले आहेत. 2 भुवयांच्या मध्ये लक्ष, शांत आणि निवांत झोपेत आहे. तुम्हाला तोल तुमचा सावरणं कठीण होत चाललेलं आहे. खाडकन कोसळणार आहे, पाठीमागं कोसळणार आहे. तुमच्या शरीरात तुमचा ताबा आहे. तुमचं संपूर्ण शरीर माझ्या ताब्यात येत चाललेलं आहे. मी जे सांगणार आहे तेच तुम्ही करणार आहात. मी जे सांगणार आहे तेच तुम्ही करणार आहात. एकदम शांत आणि गाढ झोपेत आहे. श्वास फास्ट. उभं राहणं कठीण होत चाललेलं आहे. पुढे कोसळणार आहेस, काही होणार नाही, कसली काळजी करू नकोस. 1 2 3
भुवयांच्या मध्ये लक्ष, 2 भुवयांच्या मध्ये लक्ष, 2 भुवयांच्या मध्ये लक्ष. एकमेकांना मोजतात शांत आणि गाढ झोपेत. 1 2 3 शांत आणि गाढ झोपेत. दुर्लक्ष करतोय, फक्त आहे माझा आणि माझाच आवाज ऐकतोय. शांत आणि गाढ झोपे चाललोय. श्वास फास, श्वास फास, श्वास. उभा राहिलेले श्वास फास, खाली झोपून निवांत झोपून घ्या. एक मस्त पैकी स्वप्न बघताय, स्वप्नामध्ये निवांत राहा. तुम्ही तुमचं शरीर माझ्या ताब्यात आहे, तुमचं शरीर माझ्या ताब्यात आहे. तुमचा पायाच्या अंगठ्यापासून डोक्यापर्यंत संपूर्ण शरीर फक्त आणि फक्त माझ्या ताब्यात आहे. फक्त माझा आणि माझाच आवाज ऐकू दे. रिलॅक्स. 1 2 3 रिलॅक्स. हात रिलॅक्स, हात रिलॅक्स, हात रिलॅक्स. याच्या ओळखीचं कोण आहे काय? जवळचा मित्र? फिट वगैरे येण्याचा त्रास होतो का? एकदम सरळ आणि 1 2 3 शांत आणि गाढ झोपेत आहे, शांत आणि गाढ झोपेत आहे, शांत आणि गाढ. उभं राहिलेले श्वास फास थोडंसं ना ज्यांना इम्प्रोटाईज साठी उभं केले त्या व्यतिरिक्त सगळे थोडे बाजूला असतात, मला दिसत नाही. सरळ झोप रे. 1 2 3 बस. श्वास शांत झोपेत आहे. झोपलेले मनातल्या मनात 100पासून उलट्या अंक बोलायला चालू करा. प्रत्येक अंकाबरोबर झोपेची तंत्र हळूहळू वाढतच जाणार आहे. 1 2 3 शांत आणि गाढ झोपेत आहेत. फक्त माझा आणि माझाच आवाज ऐकू येतोय. फक्त आणि फक्त माझा आणि माझाच आवाज ऐकू येतोय. पुढे घ्या. कंबरापासून उलटे अंक, श्वास फास्ट. फास्ट एका ज्यांना माहिती आहे
रिलॅक्स. सांगितल्याशिवाय जागा सोडायची. तुमच्या पाठ तुमच्या जागा 3 ते 1 अंक मोजायचे. डोळे उघडाय. 3 2 1 ब्रेक. आणि सांगितल्याशिवाय ती जागा सोडायची. सगळे श्वास खाली झोपलेले. शांत झोपेत आहे. शांत झोपेत आहे. खाली झोपलेले. श्वास पास. श्वास पास. श्वास पास. शांत झोपेत आहे. उठू नका. नाव काय त्याचं? नाव काय? काय त्रास होतो तुला? रिलॅक्स. 1 2 3 एकदम रिलॅक्स. 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 हात सैल सोड खाली. हात सैल सोड. रिलॅक्स. रिलॅक्स. काय त्रास होतो तुला? रिलॅक्स. मी एकदम 5 अंक पोचतो. एकदम रिलॅक्स होणार आहेस. थोडं वेट. हात सैल सोड. हात सैल सोड. दुखतंय. दुखतंय. रिलॅक्स. 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 खाली झोपलेले. एकदम रिलॅक्स. झोपून ठेवा. स्वस्थ आणि शांत. एकदम स्वस्थ आणि शांत. पायाच्या पासून डोक्यापर्यंत सगळे स्नायू शैल्या लूज होत आहेत. पायाच्या पासून डोक्यापर्यंत सगळे स्नायू शैल्या लूज होत आहेत. पायाच्या पासून डोक्यापर्यंत सगळे स्नायू शैल्या लूज होत आहेत. पायाच्या पासून डोक्यापर्यंत सगळे स्नायू शैल्या लूज होत आहेत. एकदम शांत आणि रिलॅक्स झोपेत गेलेला आहात. निवांत झोपेत आहात. निवांत झोपेत आहात. तुम्ही तुमचं संपूर्ण लक्ष आता पावलांवर केंद्रित केलेलं आहे. तुम्ही तुमचं संपूर्ण लक्ष पावलांवर केंद्रित केलेलं आहे. पावलांचे सगळे स्नायू एकदम रिलॅक्स होणार आहे. पावलांचे सगळे स्नायू एकदम रिलॅक्स होणार आहे. पावलांचे सगळे स्नायू एकदम रिलॅक्स होणार आहे. 1 2 3. पोटऱ्यांचे सगळे स्नायू रिलॅक्स होणार आहे. पोटऱ्यांचे सगळे स्नायू एकदम रिलॅक्स होणार आहे. एकदम सैल होणार आहे. एकदम हलके होणार आहे. 1 2 आणि 3. कमरेचे सगळे स्नायू रिलॅक्स होणार आहे. कमरेचे सगळे स्नायू एकदम रिलॅक्स होणार आहे. एकदम हलके होणार आहे. एकदम कापसासारखे
1 2 3. पोटाचे सगळे स्नायू रिलॅक्स होणार आहे. पोटाचे सगळे स्नायू रिलॅक्स होणार आहे. पोटाचे सगळे स्नायू रिलॅक्स होणार आहे. 1 2 3. पाठीचे सगळे स्नायू रिलॅक्स होणार आहे. 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 1 2 आणि 3. दोन्ही हाताचे सगळे स्नायू रिलॅक्स होणार आहे. दोन्ही हाताचे सगळे स्नायू रिलॅक्स होणार आहे. 1 2 आणि 3. आता मानेचे सगळे स्नायू रिलॅक्स होणार आहे. एकदम शिथिल होणार आहे. माझ्या प्रत्येक शब्दाबरोबर, माझ्या प्रत्येक शब्दाबरोबर आणि तुमच्या प्रत्येक श्वासाबरोबर तुम्ही शांत आणि गाढ झोपेत निघून जाणार आहात. शांत आणि गाढ झोपेत निघून जाणार आहात. मानेचे सगळे स्नायू एकदम रिलॅक्स होणार आहे. 1 2 आणि 3. आता तुम्ही तुमचं संपूर्ण लक्ष चेहऱ्यावर केंद्रित केलेलं आहे. नाक, कान, डोळे, कपाळ, हनुवटी, जबडा, चेहऱ्याचे सगळे स्नायू, प्रत्येक पेशी रिलॅक्स होणार आहे. एकदम हलकी होणार आहे. एकदम सैल होणार आहे. 1 2 आणि 3. आता तुम्ही तुमचं संपूर्ण लक्ष डोक्यावर केंद्रित केलेलं आहे. डोक्याचे सगळे स्नायू रिलॅक्स होणार आहे. डोक्याचे सगळे स्नायू रिलॅक्स होणार आहे. एकदम रिलॅक्स होणार आहे. एकदम सैल होणार आहे. एकदम शिथिल होणार आहे. डोक्याचे सगळे स्नायू एकदम रिलॅक्स झालेले. 1 2 आणि 3. पायाच्या डोक्यापर्यंत संपूर्ण शरीर रिलॅक्स झालेलं आहे. आता मी 1 ते 10 अंक मोजणार आहे. 1 ते 10 अंक मोजणार आहे. माझ्या प्रत्येक अंकाबरोबर तुमच्या झोपेची तीव्रता, झोपेची तंद्री हळूहळू वाढतच जाणार आहे. वाढतच जाणार आहे. वाढतच जाणार आहे. मी आता 1 ते 10 अंक मोजायला सुरुवात करतोय. 1 2 3. हळूहळू वाढत झालेली आहे. झोपेची तंद्री वाढत झालेली आहे. 4 5. झोपेची तंद्री हळूहळू वाढतच चाललेली आहे. 6 9 आणि 10. तुम्ही आता शांत आणि गाढ झोपेत निघून गेलेला, एकदम निवांत झोपेत निघून गेलेला, एकदम शांत झोपेत निघून गेलेला, एकदम निवांत झोपेत निघून गेलेला. तुम्ही तुमच्या स्वप्नामध्ये आहात. तुम्ही तुमच्या स्वप्नामध्ये आहात. एका सुंदर सायंकाळी तुम्ही एका नदी किनारी जाऊन पोहोचलेला आहात. एका सुंदर सायंकाळी तुम्ही एका नदी किनारी जाऊन पोहोचलेला आहात. हिरवळ शांतता आहे. हिरवळ शांतता आहे. सूर्याची तांबूस किरणं ढगाच्या वरच्या दिशेने पाण्यावर पडलेली आहे. अशाच वातावरणात नदी किनारी मऊ हिरवळीवरून तुम्ही चालत आहात. नदीच्या दोन्ही बाजूला नारळाची, आंब्याची उंच अशी झाडं आहेत. नदीच्या दोन्ही बाजूला नारळाची, आंब्याची उंच अशी झाडं आहेत. त्याची हिरवीकंच पानं तुम्हाला आता प्रसन्नता देतात. हळूच येणारी वाऱ्याची झुळूक, झाडांच्या पानांची सळसळ, वाऱ्याचा आवाज, हे दृश्य जणू मनामध्ये उतरत चाललेला आहे. पक्ष्यांचा किलबिलाट आता तुम्हाला स्पष्ट जाणवू लागलाय. पक्ष्यांचा किलबिलाट आता तुम्हाला स्पष्ट जाणवू लागलेला आहे. या दृश्याचाच एक भाग तुम्ही बनत चाललेला आहात. त्यात एकरूप होत आहात. निवांत होत आहात. आता तुम्ही चालून खूप थकलाय. म्हणून एका मऊ गर्द अशा टेकडीवर तुम्ही शांत झोपेत जाणार. त्या झाडांचे, पाण्याचे, पक्ष्यांचे चित्र तुम्ही तुमच्या डोळ्यात साठवून शांत झोपी जात आहात. गाढ झोपी जात आहात. निवांत झोपी जात. एके दिनांक मोजदर्शनी पुन्हा एकदा गाढ झोपेत. 1 2 आणि 3. तुमच्या शरीरावर माझं नियंत्रण आहे. तुमच्या शरीरावर माझं पूर्ण नियंत्रण आहे. पायाच्या अंगठ्यापासून ते डोक्यापर्यंत, हृदयाच्या प्रत्येक ठोक्यावर माझं नियंत्रण आहे. तुमच्या मनावर पूर्ण माझं नियंत्रण आहे. मी जे दाखवणार आहे ते तुम्ही पाहणार आहात. मी जे दाखवणार आहे तेच तुम्ही पाहणार आहात. मी जे दाखवणार आहे तेच तुम्ही पाहणार आहात. मी जे ऐकवणार आहे तेच तुम्ही ऐकणार आहात. मी जे ऐकवणार आहे तेच तुम्ही ऐकणार आहात. आणि मी जे सांगणार आहे तेच तुम्ही बोलणार आहात. तुम्ही शांत आणि निवांत झोपेत आहात. आता मी 1 ते 3 अंक मोजता क्षणी तुम्ही सावकाशपणे उठून उभं राहायचं. 1 ते 3 अंक मोजता क्षणी तुम्ही सावकाशपणे उठून उभं राहायचंय. स्लो मोशन मध्ये उठून उभं राहायचंय. 1 ते 3 अंक मोजता क्षणी 1 ते 3 अंक मोजता क्षणी उठून उभं राहायचंय. 1 ते 3 अंक मोजता क्षणी तुम्ही उठून उभं राहायचंय. उठून उभं राहिल्यानंतर डोळे बंद राहतील.
तुम्ही तुमच्या स्वप्नात आणि गाढ झोपेतच असाल. मी तोपर्यंत सांगणार नाही, तोपर्यंत तुम्ही शांत आणि गाढ झोपेत असाल आणि शेवटपर्यंत तुमचे डोळे बंदच असतील. एक ते 3 अंक मोजतात आणि तुम्ही सावकाशपणे उठून उभं राहताय. 1 2 3 उभे 3 सावकाश स्लो मोशन मध्ये. ते 5 मिनिटे खाली बसायचे, थोडा स्लो मोशन. अगदी स्लो मोशन मध्ये, अगदी सावकाश, अगदी सावकाश, अगदी सावकाश, अगदी सावकाश, अगदी सावकाश, अगदी सावकाश. डोळे बंदच राहणार आहे. अगदी सावकाश, अगदी सावकाश राहणार. स्लो मोशन, स्लो मोशन. माझी ऑर्डर आहे तुला. पुढे सर जरा फास्ट फास्ट. सगळेजण सावकाशपणे उठून उभं राहणार आहे. उठून उभं राहा पटकन. माझी ऑर्डर ऐकणार आहेस. तो एक शरण माझं नियंत्रण नाही. उठून उभं राहा, तोल चालणार नाही, कोणाचाही तोल चालणार नाही. सावकाशपणे उठून उभं राहणार आहे. ज्याला हात लावतो त्याच्यासाठी सूचना आहे. तोल जाणार नाही. एकदम व्यवस्थित. हा विश्राम कर, विश्राम कर. शाळेत विश्राम. माझी ऑर्डर ऐकणार आहेस. विश्राम व्यवस्थित. माझा आवाज ऐकतो. पायाच्या पायामध्ये गॅप घे. हा शाबास. अरे एखाद्या हिरो सारखा उभा काय उभारलायस. शाबास. सावधान फास्ट मध्ये कृती झाली पाहिजे. ज्याला स्पर्श करतोय मी त्याच्यासाठी सूचना आहे. विश्राम. सावधान. उडी मारून खाली बसणार. 1 2 3 फास्ट मध्ये उठून उभं राहणार. 1 2 3 सावकाशपणे उठून उभं राहणार आहे. सावकाश. उठून उभं राहायचं. 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 हा आता मी 1 ते 3 अंक मोजतोय. मी आता 1 ते 3 अंक मोजतोय. सगळ्यांनी उडी मारून खाली बसायचंय. उडी फास्ट मध्ये बसायचंय. जो फास्ट मध्ये खाली बसेल त्याला बक्षीस आहे. 1 2 3 शाबास. 1 2 3 खाली बसा. 1 2 3 उभा फास्ट मध्ये खाली बसा. सगळे माझ्या ऑर्डर फॉलो करा. प्रत्येकाला उठून उभारायचं आहे. लक्ष. खाली बसायचं. 1 2 3 उठून उभं राहायचं. 1 2 3 आता तुम्ही सगळ्यांनी बॉलिंग टाकली. हे हिप्नोटाईज सोडून जे आहेत का नाही ते बाजूला जा. तुमच्या आवाजामुळे त्यांना डिस्टर्ब होणार. सगळे बाजूला जा. बाजूला यांच्याजवळ कुणी उभा राहू नका. मी ज्यांना सांगणार आहे तेच बाजूला जा. सगळे बाजूला जा. बॉलिंग टाकलेली आहे. बॉलिंग टाकली की नाही. बॉलिंग टाकली. मान हलवते कसं. नाव काय आहे त्याचं. काय नाव. एक जण बोला. नाही कॅन्डी ये बाबा इकडे पुढं. कॅन्डी सत्यजी या बॉलिंग टाकली ना शाळेत. बॉलिंग टाकली ना. शांत झोपेत आहे. बॉलिंग टाकली ना. कशी टाकली. कोणाची विकेट घेतली का. नाही घेतली. किती आठवत नाही. बरं ठीक आहे. आता बॉलिंग टाकताना जसा हात फिरतो तसा उजवा तुमचा घर करायला चालू होणार आहे. 1 ते 3 अंक मोजता क्षणी. 1 ते 3 अंक मोजता क्षणी हात घर फिरायला चालू होणार आहे. एकमेकाला फुटत असेल तर बाजूला सरकून घ्यायचं आहे. बॉलिंग टाकताना उजवा हात घर फिरायला चालू होणार आहे. 1 2 3 स्टार्ट. फर्स्ट
उजवात हात आहे ना, हात आहे, हा फिरवा. आता तुमच्या एका मैत्रिणीचं लग्न आहे, तुमच्या एका मैत्रिणीचं लग्न आहे आणि त्या मैत्रिणीच्या लग्नाला तुम्हाला सगळ्यांना जायचं आहे. थोडं नाराजपणानं चाललाय पण चाललाय. अख्खे तुमच्या सगळ्यांकडे बाईक्स आहेत आणि त्या बाईक्सने तुम्ही जाणार आहे. तत्पूर्वी तुम्ही थोडंसं मेकअप करताय, घरामध्ये समोर आरसा आहे, तर सगळेजण तुम्हाला तिथं बघायला येणार आहेत बरेच जण. आणि मग तुम्ही मेकअप करताय आणि आरसा समोर आहे. हा, केस विथ जरा मेकअप करा. चला स्टार्ट. कसं स्मार्ट दिसला पाहिजे, स्मार्ट दिसला पाहिजे. हा, लिपस्टिक पण लावा, लिपस्टिक 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 सत्यजित लिपस्टिक 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 लिपस्टिक. हा, झाला का मेकअप? झाला ना मेकअप? हा, मग आता आपण काय करूया, तुमच्या खिशामध्ये बाईकची चावी आहे, गाडीवर बसायचं आहे. तुम्ही तुमच्या स्वप्नात आहात, तुम्ही तुमच्या स्वप्नात बाईकवर बसायचं आहे. हा, चला बाईकवर टांग टाका. मी सांगितल्याशिवाय चालू करायचं नाही. चालू करायचं नाही मी सांगितल्याशिवाय. तुम्ही तुमच्या स्वप्नात आहात, तुम्ही तुमच्या स्वप्नात आहात, तुम्ही तुमच्या स्वप्नात आहात. काय झालं, काय झालं, काय झालं? गाडी कोणती आहे? गाडी तीन चाकाची नाही, चार चाकाची केली काय? मग आता काय तुम्ही तुमच्या स्वप्नात आहात, सगळेजण शांत आणि गाढ झोपेत आहे. तुम्ही तुमच्या स्वप्नात आहात. 1 ते 3 अंक मोजताक्षणी 1 ते 3 अंक मोजताक्षणी गाडीची किक मारणार आहे, पण कुणी गाडी पुढे नेणार नाही. तुम्ही जागेवरच आहात. 1 ते 3 अंक मोजताक्षणी गाडी स्टार्ट होते तुमची. 1 2 3 स्टार्ट. जरा कुणीतरी मध्ये आले, सरकत नाही. कोण आहे सांगा की? सगळे गाडीचा आवाज, गाडीचा आवाज. गाडीवर बसलाय, गाडी स्टार्ट आहे, गाडी स्टार्ट आहे, गाडी स्टार्ट आहे. हा, गाडी फिरवायची का? गाडी फिरवायची का? तिथं थोडासा स्पेस करा. हा, या आवाज आवाज इतके दमण चालते. सावकाश 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 सावकाश. आवाज आवाज आवाज. हॉर्न 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 हॉर्न.
लक्ष्मण हा फास्ट 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 माझ्याबरोबर फास्ट काय बंद पडली का मोहिते सरकार हॉर्न वाजवा ओ मोहिते सरकार हॉर्न बस 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 आणि तुम्ही वाटेत जात असताना एक थंड पाण्याचं तळ दिसलंय आणि तुम्हा सगळ्यांना पोहायची इच्छा झालेली आहे काय आणि तुम्ही सावकाश पाण्यामध्ये उतरणार तुम्ही सूर मारणार नाही सावकाश उतरा हा पाण्यामध्ये जा आणि पोहायला चालू करा सावकाश चला हा खाली झोपून झोपताना तुम्ही सगळे तिकडे जा काय करताय आता मोहिते सरकार केसा कुठं चाललाय तुम्ही वाईट वाटतंय ठीक आहे आता परत बाईकवर या सगळे उठून बरा पाण्यातनं बाहेर या थंड पाण्याचं असं बस गाडी बस सरकार तुमची गाडी आहे माहिती आहे बस करायची उतर जाय हँडल केली का सरकार केली का चावी ठेवली ना हा बरं ठीक आहे आता तुम्ही मैत्रिणीचं लग्न झालेलं आहे आणि तिथं वराड त्या गावदेव आहे काय असतं एकाच वर्ण असतं ना आणि मैत्रिणीच्या लग्नाला वाईट वाटते पण तिथं एक मस्त गाणं सुरू होणार आहे आणि तुम्हाला सर्वांना नाचायची इच्छा होणार आहे तुमच्यामध्ये जोश आहे प्रचंड जोश आहे एक गाणं स्टार्ट होणार आहे आणि त्याच्यावर मनसोक्त नाचणार आहे तुमच्यामध्ये
बस सगळे माझ्याजवळ या आवाजाकडं 1 2 3 4 माझ्याकडं या या सगळे माझ्याकडे या बस 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 आता मला ढकलून देत आहे बस बस सांगितलं ना नाव काय तुमचं दिग्विजय जरा आवाज दिग्विजय घोंगडे आले का ऐकू आलं का नाही आलं म्हणते आलं आलं का ते सगळे कालची नाहीच म्हणते पण आता बस 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 शांत बस शांत ऐकू आलं म्हणा की आलं म्हणते सांगायचं ना बस 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 बाकी सगळे खाली बसा बराच वेळ झालाय त्यांना टायपिंग करत बसा चला खाली बसून कॉम्प्युटर टायपिंग स्टार्ट हा कॉम्प्युटर समोर आहे हातामध्ये कीबोर्ड आहे आणि एक लव्ह लेटर टाईप करा चला लोक मागे सरकून बसा थोडस मागे सर काय मिळालं का नाही लॅपटॉप मागं 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 खाली बसा खाली बसा खाली बसा पाठीमागं सारखा पाठीमागं सारखा हो कॉम्प्युटरवाले हा पाठीमागं सारखा म्हाताऱ्यासारखं काम आहे हा हे नाटक नाही त्याच्यामध्ये काय सत्यता आहे आता दाखवण्यासाठी तुम्हाला एक प्रयोग दाखवतो